गेल्या 2 दिवसात कांद्याच्या दरात अचानक वाढ झाली. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कांदा अद्याप शेतातच आहे. कांदा काढायला वेळ आहे, मात्र पुण्याच्या जुन्या कांद्याला सोलापुरात चांगला भाव मिळत आहे. सोलापूर बाजार समितीत 5,000 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे सोलापूरच्या बाजारात पुण्याच्या कांद्याला बोलबाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वर्षभर असते. याबाबत अधिक माहिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे. मी सादिक बागवान सिद्धेश्वर मार्केट यार्डात कांदा आडत व्यापारी आहे. सध्या कांद्याची परिस्थिती अडचणीत आलेली आहे, कारण शेतकरीपाशी कांदा स्टॉक कमी आहे. म्हणजे 7-8 महिने झाले कांदा शेतकरी स्टॉक करून दरवर्षीपेक्षा यावर्षी आणि का 30 ते 40% साठवणूक कांदे झालेले आहे. त्यामुळे कांदा बाजारात नाही. आणि ह्या टायमाला आंध्र आणि तामिळनाडूमधलं नवीन कांदा चालू होत होता, ते पण कांदा चालू झालेलं नाही पावसामुळे. तर कांद्याला बाजार अचानकपणे 10 ते 15 रुपये किलो मागं वाढलेला आहे. 8 दिवसाखाली 25 ते 30-32 रुपयापर्यंत होता. आज रोजी 40 ते 42 रुपये किलोला भाव आहे कांद्याला. आणि सध्या कांदा सोलापूर जिल्ह्यातला नसून बाहेरचा नाशिक, नगर, बीड जिल्हा ह्या भागातून कांदा येत आहे. सध्या कांद्याची आवक कमी प्रमाणात आहे आणि शेतकरीला पण ह्याच्या काय जास्त हे नाही. पुण्याच्या कांद्याला काय मग 35 रुपयापासून 40-42 रुपये शेवट. यंदा जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी थेट कांद्याची पेरणी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात कांद्याची आवक मोठी असण्याची शक्यता आहे. सध्या सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक कमी आहे. मुळात सोलापूर जिल्ह्यात कांदा मे किंवा जास्तीत जास्त जूनपर्यंत विकला जातो. त्यानंतरनं आपल्याकडील कांदा टिकत नाही. सध्या पुणे, अहमदनगर जिल्ह्यातून कांद्याची आवक सुरू आहे. सरासरी 100 ते 150 ट्रक कांदा आता पावसाळ्यात सुरू आहे. मागील 2 दिवसात अचानक दरात वाढ झाली आहे. निर्यात बंदी उठवल्यानंतरनं कांद्याला सरासरी 3,000 पर्यंत दर मिळाला आहे. मात्र मागील 2 दिवसात सोलापुरातील दर 5,000 पर्यंत पोहोचला आहे. सरासरी दरही 4,000 पर्यंत आहे. मात्र या वाढलेल्या दराचा फायदा पुण्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.